भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी काढली छेड। कारवाईच्या मागणीसाठी रक्षा खडसे यांना पोलीस ठाण्यात घ्यावी लागली धाव। अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। अजिंक्यतारा बंगल्यावर बैठकीचं आयोजन, तर विरोधी पक्षनेते पदाबाबत सुद्धा मविया भूमिका स्पष्ट करणार। सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या चहापान कार्यक्रमावर विरोधक बहिष्कार टाकण्याची शक्यता। धनंजय मुंडे उद्या राजीनामा देणार। करुणा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे चर्चांना उधाण। अधिवेशनापूर्वी राजीनामा देणार असल्याची माहिती। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेची शासनकर्त्यांकडून हत्या। माजी खासदार विनायक राऊत यांचा गंभीर आरोप। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप कायम। आज मुख्यमंत्री महाडमध्ये आल्यावर पालकमंत्रीपदावर चर्चा होईल। भरत गोगावलेंचं स्पष्टीकरण। पंढरपूरच्या संत मुक्ताबाई मठाजवळ रिक्षावाल्यांची स्टंटबाजी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। स्टंटबाजावर कारवाईची मागणी। नाशिक पोलिसांनी काढली आरोपींची धिंड। वडापावचे पैसे मागितल्याच्या रागातून आरोपींकडून दुकानाची तोडफोड। नमस्कार, मी फराह खान। तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 लोकमत। बुलेटिनमध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी आपण बघणार आहोत आणि सुरुवातीला मोठी बातमी आहे। जळगावमध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची टवाळखोरांनी छेड काढली आहे। मुक्ताईनगर इथल्या यात्रा महोत्सवामध्ये काही टवाळखोरांकडून खडसेंच्या मुलींसह इतर मुलींची ही छेड काढल्याचा गंभीर प्रकार घडलाय। धक्कादायक म्हणजे या टवाळखोरांनी खडसेंच्या सुरक्षा रक्षकांना सुद्धा धक्काबुक्की केलेली आहे। तर या गुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी खुद्द रक्षा खडसेंनाच पोलीस ठाणे गाठावं लागलं। त्या मुलींचा पाठलाग केलेला आहे आणि पाठलाग करून पाळण्यामध्ये बसलेले असताना त्यांना त्यातल्या एका मुलीला त्यांनी धक्का पण दिलेला आहे। हा प्रकार दाखल झालेला आहे आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ कॉल केलेला होता असं त्यातील एका पीडित मुलीचं म्हणणं आहे। त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल केलेला आहे। हे जे आरोपी आहेत या आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे मुक्ताईनगर पोलीस ठाण्यामध्ये, जो विनयभंगाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। यातील आरोपींना अद्याप अटक नाही झालेली, त्या आरोपींना तात्काळ आपण अरेस्ट करत आहोत। मंत्री म्हणून किंवा खासदाराच्या मुलीसोबत जर असं होऊ शकतं तर बाकीच्या मुलींचं तर आपण विचारच करू शकत नाही। ही घटना माहीत पडल्याबरोबर गावातल्या बऱ्याचशा मुली माझ्याकडे आल्या। म्हणजे मला पण थोडं हे वाटलं चुकीचं की आमचंही कुठं ना कुठं चुकतं की आम्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही। त्या मुलींनी पण मला ते सांगितलं की आम्ही शाळेत जातो तेव्हा पण हे असेच प्रकार नेहमी त्यांच्यासोबत घडतात। तर ही एक काही मुलांची 5-6 मुलांची टोळी आहे। तर ह्या टोळीला काही ना काही आळा घालण्याने कठीण शिक्षा यांना झालीच पाहिजे। आज पोलीस स्टेशनला मी माझं पत्रसुद्धा दिलेलं आहे आणि आजच्या ज्या लोकांना सगळ्यांना मी अरेस्ट करायला लावलेलं आहे। CM साहेबांशी पण मी ह्या संदर्भात बोललेली आहे। ते मुक्ताईनगर परिसरामध्ये जे गुंडगर्दी वाढलेली आहे किंवा या मतदारसंघात वाढलेली आहे, हे अलीकडे या 3-4 वर्षामध्येच वाढलेली गुंडागर्दी आहे। यामध्ये महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये स्वतः खूप वेळा बोललेलो आहे, आक्रमकपणे मांडलेलं आहे। सरकारला मी म्हटलं की तुम्ही काय बांगड्या घातल्यात काय थांबवायला, इथपर्यंत मी बोललेलो आहे। परंतु त्याचा फारसा परिणाम याच्यावर होत नाही, कारण ह्या सगळ्या गुंडांना या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकारण्यांचं संरक्षण मिळत आहे। 2 दिवस आधी नोंदवलेल्या ह्या तक्रारीची दखल घेऊन ज्या उन्हाळा टवाळ मुलांबाबतीमधली ही तक्रार होती त्यांच्यावर साधी कारवाई सुद्धा करण्यात आली नाही, त्यांना अटक सुद्धा करण्यात आली नाही। माझा गृहमंत्र्यांना एकच सवाल आहे की एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबाबत जर असला प्रकार होत असेल तर माझ्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनींना न्याय कसा मिळणार? केंद्रीय मंत्र्यांना 2 दिवसानंतर स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून कारवाईची मागणी करावी लागते।
पण यामध्ये खरं तर गर्दीच्या ठिकाणी अशा घटना घडू नये म्हणून बीट मार्शल, दामिनी पथक, CCTV कॅमेरे असतात. या सगळे असताना सुद्धा अजून बऱ्याच काही गोष्टी आपल्या समोर येतील आणि समजेल. यामध्ये जो कोणी आहे त्याच्यावरती कडक कारवाई केली जाईल आणि राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल.